हॅलो स्टुडंट, ऑलरेडी आपण लास्ट पिरियडमध्ये सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब अँड क्यूबॉइड हे टॉपिक स्टडी केलेले होते. प्रॅक्टिस सेट 16.1 मधले 2 एक्झाम्पल सॉल्व पण केलेले होते आणि राहिलेले 2 तुम्हाला सॉल्व करायला पण सांगितलेलं होतं. आता जे नेक्स्ट टॉपिक आहे, नेक्स्ट जी फिगर आपल्याला सॉलिड फिगर घ्यायची आहे, ज्याचा आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे, तो म्हणजे सिलेंडर. तो ज्यासमोर ही फिगर दिसते सॉलिड स्पिअर, बरं, सिलेंडर. तर असा शेपचा आपल्या घरात काय असतो, तर आपण डबे वगैरे असतात बघा, ॲल्युमिनियमचे डबे, स्टीलचे डबे असतात, बरोबर. तर ह्या टाईपचे ते असतात. आता ह्याचं हाऊ टू फाइंड आउट सरफेस एरिया, तर क्यूबॉइड आणि क्यूबला आपण टोटल सरफेस एरियाच फाइंड आउट केलेला होता. पण इथं 2 सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक आहे कर्व्ड सरफेस एरिया अँड सेकंड वन इज व्हॉट, टोटल सरफेस एरिया. नाउ व्हॉट इज कर्व्ड सरफेस एरिया, तर हा तुम्हाला दिसतोय की सिलेंडरचा हा जो पार्ट आहे, हा पोर्शन एवढा, ठीक आहे. दिस इज अ कर्व्ड पार्ट. कसा पार्ट आहे हा, पूर्ण कर्व्ड पार्ट आहे, बरोबर आहे की नाही. आणि त्याचा वरचा जो हा टॉप आणि बॉटम जर बघितला तर ते सर्क्युलर आहे. हा बेस आहे आणि हा त्याचा टॉप आहे. तर हे 2 सर्क्युलर, म्हणजे हे 2 जर अवॉइड केले, हे 2 सरफेस, म्हणजे हा पार्ट आणि हा पार्टचा एरिया अवॉइड केला, तर हा जो एवढा जर एरिया आपण फाइंड आउट केला, इफ वी विल फाइंड आउट द एरिया ऑफ दिस पार्ट ऑनली, देन इट इज सेड टू बी अ कर्व्ड सरफेस एरिया. आणि या कर्व्ड सरफेस एरियामध्ये जर आपण हा एरिया आणि हा एरिया, आता हे दोन्ही दिसत आहेत कुठल्या शेपचे, हे सर्कल आहेत, टॉप पण आणि काय बॉटम पण काय त्याचा सर्कल आहे. जर आपण ॲड केला, दोन्ही सर्कल्स जर आपण ॲड केले, दोन्ही सर्कलचे एरिया, देन वी विल गेट अ टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. मग आता याच्या पहिल्यांदा व्हॉट इज कर्व्ड सरफेस एरिया ते फाइंड आउट करण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी बघूया. सपोज हा आता पेज घेतलेला आहे मी त्या शेपचं. तर जर आता हा पेज मी असा फोल्ड केला, सपोज एवढाच आहे, ठीक आहे. एवढा जर आपण ॲड केला तर हा काय झाला आपला, पूर्ण हा एवढा पोर्शन म्हणजे त्याचा काय झाला, कर्व्ड सरफेस एरिया, ठीक आहे. आता इथून मी असं पॉईंट करून देते. तर हा जर पार्ट असा, हे रोल अप केलं, तर दिस इज अवर वॉट, हा त्याचा जर हा पेपर जो मी फोल्ड केलेला आहे त्याचा जर मी त्याला ओपन केलं तर मला कुठला शेप मिळतोय बघूया आपण जरा. तर हा शेप म्हणजे कुठला मिळाला आपल्याला, दिस शेप इज वॉट, रेक्टेंगल. दिसतंय ना, ही त्याची काय झाली लेंथ आणि ही त्याची काय झाली ब्रेथ. तर आपण जर विचार केला तर ही जी लेंथ आहे, लेंथ म्हणजे कुठला पार्ट होतोय त्याचा, हा टॉप. तर आता हा बघितलं तर हा त्याची लेंथ झाली, बरोबर आहे की नाही. तर ह्या लेंथमध्ये, हा लेंथ म्हणजे काय झालं, या सर्कलचा हा काय आहे, सर्कम्फरन्स आहे. काय, इट इज वॉट, सर्कम्फरन्स. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो, तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला इज वॉट, लेंथ इंटू ब्रेथ. म्हणजे जर मी सिलेंडरला ओपन केलं तर मला एक असं रेक्टेंगल मिळतोय आणि ती रेक्टेंगलची ही जी लेंथ म्हणजे त्या सिलेंडरचा तो टॉप वरचा भाग म्हणजे लेंथ त्याची किती मिळाली, सर्कम्फरन्स एवढी, म्हणजे 2πr मिळाली. आणि ही जी आहे ती म्हणजे त्याची काय हाईट झाली, ब्रेथ झाली. तर ब्रेथ मला काय मिळते इथं, h, म्हणजे हाईट ऑफ अ सिलेंडर. म्हणजे हा जो रेक्टेंगल आहे त्याची लेंथ 2πr आणि हाईट किती, ब्रेथ किती मिळाली, हाईट म्हणजे h. तर जर मी ह्याचा एरिया फाइंड आउट केला तर एरिया काय म्हणणार मला, 2πr इंटू h, विच इज इक्वल टू वॉट, 2πrh. म्हणजेच आपल्याला काय मिळाला, हा जो एरिया फाइंड आउट करा, दिस इज नथिंग बट वॉट, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. तर आपण आता सिलेंडर हा टॉपिक घेतलेला आहे, त्याचा कर्व्ड सरफेस एरिया. व्हॉट इज कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर, द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 2πrh. ओके, 2πrh तुम्हाला मिळाला. आता मग आपल्याला हे झालं कर्व्ड सरफेस एरिया. मग व्हॉट विल बी द टोटल सरफेस एरिया, तर या कर्व्ड सरफेस एरियामध्ये फक्त आपल्याला हा टॉपचा आणि बॉटमचा, टॉप आणि बॉटम कुठल्या शेपचे, सेम शेपचे सर्कल आहेत, दोन्ही काय आहेत, हे सर्कल. एवढे दोन्ही सर्कलचे एरिया आपल्याला काय करावे लागतील, ॲड. आता व्हॉट इज द एरिया ऑफ अ सर्कल, तर माहिती आपल्याला एरिया ऑफ अ सर्कल काय आहे, πr². अशी किती सर्कल आहेत, 2 आहेत, एक टॉपला आणि एक बॉटमला. तर इथं टोटल सरफेस एरिया जर मला फाइंड आउट करायचं असेल, टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू काय होणार, कर्व्ड सरफेस एरिया तर करावाच लागेल, प्लस त्याच्यामध्ये मला ह्या टॉप आणि बॉटमचा एरिया काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. दॅट इज वॉट, πr². पण किती, 2πr². ठीक आहे. हा फॉर्म्युला कशाचा झाला, टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. आता यातनं कॉमन पण काही गोष्टी दिसत आहेत, 2π आणि r मी कॉमन काढू शकते. जर मी 2πr कॉमन घेतला तर फॉर्म्युला माझा सिम्प्लिफाय होऊन काय होणार, 2πr इंटू ब्रॅकेट इथं काय राहिलं, h
प्लस इथं 2 पाय आर, एक आर गेला, एक आर राहिला, म्हणजे एच प्लस आर इज अ फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. आता कर्व्ड सरफेस एरिया कधी काढायचा, टोटल सरफेस एरिया कधी काढायचा, हे तुम्हाला एक्झाम्पल कुठल्या टाईपचं आहे त्याच्यावर डिपेंड करत आहे. कधी कधी तुम्हाला टोटल सरफेस एरिया काढावा लागेल, कधी कधी तुम्हाला कर्व्ड सरफेस एरिया. फॉर एक्झाम्पल बघूया. समजा आता आपल्या घरातलं जे पिलर आहे, एखादं पिलर असेल आणि पिलर वरती आणि खाली, समजा त्या पिलरला मला कलर करायचा आहे, तर मला किती एरिया कलर करायचा आहे ते फाइंड आउट करायचं असेल तर पिलर माहिती आहे आपल्या घरात सपोज असं सिलेंड्रिकल शेपचा जो पिलर असेल, बरं क्युबॉइडल शेप पण असतो आणि सिलेंड्रिकल शेप पण असतो. इफ इट इज अ सिलेंड्रिकल शेप असेल आणि त्याच्या मला एरिया फाइंड आउट करायची की किती एरियामध्ये मला कलरिंग करायचं आहे, तर तेव्हा हा पार्ट आणि हा पार्ट, हा खाली बॉटमला टच असतो आणि हा वरती रूफ म्हणजे वरती रूफला टच असतो. बरं, तर हे दोन पार्ट सोडून मला फक्त ह्या पार्टलाच काय करायचं आहे, कलरिंग करावं लागणार आहे. म्हणून त्यावेळेस किती पार्टला कलरिंग करायचे हे फाइंड आउट करण्यासाठी मला काय काढावं लागेल, कर्व्ड सरफेस एरिया. ओके. आणि सेम सपोज की ह्या शेपचं एखादं गिफ्ट घेतलेलं आहे तुम्ही आणि त्याला रॅप करायचं आहे, तर किती एरियाचं मला कवर लागेल, तर ते कवरिंग रॅपिंग करण्यासाठी जे कवर लागणार, तर त्यावेळेस मला इथं पण रॅप करायचं, इथं पण रॅप करायचं, त्याला कवर करायचं, गिफ्ट रॅपिंग करायचं, तर त्यावेळेस वी हॅव टू फाइंड आउट टोटल सरफेस एरिया ऑफ दॅट सिलेंडर. म्हणजे तुम्ही ठरवायचे की व्हॅन यू हॅव टू फाइंड आउट कर्व्ड सरफेस एरिया ऑर टोटल सरफेस एरिया. ओके. तर आपण आता ह्याच्यावर बेस्ड जे प्रॅक्टिस सेट 16.2 आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया. आता प्रॅक्टिस सेट 16.2च्या अगोदर तुम्हाला 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहेत, ते तुम्ही फाइंड आउट करू शकताय. ठीक आहे. नंतर म्हणजे सॉल्व्ह करू शकताय ते एक्झाम्पल. आता जो फर्स्ट क्वेश्चन आहे 16.2चा, इन ईच एक्झाम्पल गिवन बिलो रेडियस ऑफ अ बेस ऑफ अ सिलेंडर अँड इट्स हाईट आर गिवन, देन फाइंड कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. म्हणजे तुम्हाला आर दिलाय आणि एच दिलाय, सिम्पल तुम्ही फॉर्म्युल्याचे यूज करायचं आहे आणि कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा. एक एक्झाम्पल म्हणजे सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देते, म्हणजे तुम्हाला हे वरचे सगळे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता येईल. व्हॉट इज द सेकंड एक्झाम्पल, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्लोज्ड सिलेंड्रिकल ड्रम इफ इट्स डायमीटर इज 50 सेंटीमीटर अँड हाईट इज 45 सेंटीमीटर. आणि पाय तुम्ही किती घ्यायचं इथं बघा 3.14. इथं तुम्हाला पाय दिलेला नाही, म्हणजे इथं तुम्ही पायची व्हॅल्यू किती घेणार 22/7च घ्यायची. 3.14 ही पायची व्हॅल्यू कधी घ्यायची तुम्ही, ज्यावेळेस तुम्हाला गिवन असेल एक्झाम्पलमध्ये, त्याच वेळेस तुम्ही 3.14 घ्यायची. अदरवाईज यू हॅव टू टेक 22/7 फॉर व्हॅल्यू फॉर द पाय. आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचे, जसं इथं तुम्हाला आर आणि एच डायरेक्टली दिलेलं आहे, तसं इथं तुम्हाला डायमीटर गिवन आहे आणि हाईट दिले, रेडियस दिलेला नाही आहे. तर आपण गिवन काय आहे ते अगोदर लिहूया हे एक्झाम्पलमधलं. तर व्हॉट इज गिवन, तर एक्झाम्पल नंबर 2, तर गिवन काय आहे आपल्याला, व्हॉट इज गिवन टू अस, तर डायमीटर ऑफ अ सिलेंड्रिकल ड्रम. किती दिलाय तो डायमीटर आपल्याला, डायमीटर इज गिवन व्हॉट 50 सेंटीमीटर. देअरफॉर व्हॉट विल बी द रेडियस, आपल्याला रेडियस लागणार आहे, तर व्हॉट इज द रेडियस, रेडियस इज इक्वल टू व्हॉट हाफ ऑफ डायमीटर, तर 50 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू हाऊ मच 25 सेंटीमीटर. ठीक आहे. हाईट किती दिली आहे तुम्हाला, हाईट इज इक्वल टू व्हॉट 45 सेंटीमीटर. ओके. नाव पाय किती घ्यायचं आहे आपल्याला 3.14. आता आपल्याकडे व्हॉल्यूम, आपल्याला टोटल सरफेस एरिया सांगितलंच आहे की इथं तुम्ही काही विचार करायची गरज नाही की तुम्हाला कर्व्ड करायचं आहे का टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. ऑलरेडी यू आर गिवन दॅट यू हॅव टू फाइंड आउट टोटल सरफेस एरिया. तर इथं लिहायचं टोटल सरफेस एरिया ऑफ अ closed cylindrical drum which is equal to, फॉर्म्युला आपण ऑलरेडी केलेला होता, व्हॉट इज द टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंड्रिकल, तर काय होणार 2πr इंटू ब्रॅकेट h प्लस आर. फक्त आता या फॉर्म्युल्यामध्ये गिवन व्हॅल्यूज प्लेस करायचे आहेत. व्हॉट विल बी द व्हॅल्यू 2 इंटू 3.14 इंटू रेडियस किती आहे 25
into bracket h is how much 45 plus 25. ओके, तर हे सॉल्व करायचे आहे आपल्याला. दिस इज इक्वल टू पहिल्यांदा आपण जे ब्रॅकेटमधले ते सॉल्व करूया. 2 इंटू 3.14 इंटू 25 इंटू व्हॉट इज 45 प्लस 25 इट इज व्हॉट 70 आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे विच इज इक्वल टू 10990 वॉट आणि काय येणार सरफेस एरिया आहे देअर फॉर वॉट सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, सगळे सेंटीमीटरमध्ये दिलेलं होतं तर सेंटीमीटर हे तुम्हाला मल्टिप्लिकेशन करणं येईल, काहीच अडचण नाही आहे. म्हणजे हे समजलेलं एक्झाम डायरेक्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट क्वेश्चन तर एकदम सिम्पल आहे, म्हणजे ह्याच एक टोटल सर्फेस एरिया पण काढायचा आहे आणि कर्व्ड सर्फेस एरिया पण काढायचा आहे. 1 बाय 1 सगळे एक्झाम्पल म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व केलेले. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हे एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे तेवढंच ते एक्झाम्पल इम्पॉर्टंट पण आहे. बघा जरा, सेकंड एक्झाम्पल तुम्हाला देते. अ झिंक शीट इज ऑफ लेंथ 3.3 मीटर अँड ब्रेथ 3 मीटर. म्हणजे एक झिंक शीट दिली आहे, त्याची लेंथ किती दिली आहे 3.3 मीटर आणि ब्रेथ किती दिलं आहे 3 मीटर. हाऊ मेनी पाईप्स ऑफ लेंथ 30 सेंटीमीटर अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर कॅन बी मेड फ्रॉम दिस शीट. म्हणजे हा जो शीट दिलेला आहे बरोबर रेक्टेंग्युलर शीट असेल, म्हणजे एखादा झिंकचं एक शीट आहे आणि त्याची लेंथ दिली आणि ब्रेथ दिली, म्हणजे एक रेक्टेंग्युलर शीट आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला पाईप्स बनवायचे. त्या पाईपची तुम्हाला लेंथ दिली आणि काय दिलं आहे रेडियस दिलेलं आहे. तर असे किती पाईप्स बनतील ते फाइंड आउट करायचे. तर आपल्याला त्या पाईपचा एरिया म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट कशामधून बनवायचं आहे तर रेक्टेंगल शीट. तर याचं नंबर ऑफ जे पाईप्स मेड फ्रॉम शीट त्याचा जो फॉर्म्युला काय असतो की एरिया ऑफ रेक्टेंग्युलर शीट ज्याच्यापासून बनवायचं आहे आणि जे बनवायचं आहे त्याला डिवाइड करायचं आहे. आता पाईप बनवायचे आपल्याला पाईप्स तुम्ही बघितले PVC पाईप की दोन्ही बाजूनी काय असतात टॉपला आणि बॉटमला ते ओपन असतात. म्हणजे फक्त तिथं काय फाइंड करावं लागेल आपल्याला सिलेंड्रिकल, तर त्याचा काय फाइंड करावं लागेल कर्व्ड सरफेस एरिया. म्हणजे हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट इथं. नंबर ऑफ पाईप्स मेड फ्रॉम द शीट इज इक्वल टू वॉट एरिया ऑफ शीट डिवाइड बाय कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ पाईप. म्हणजे ज्या वस्तूपासून बनवले त्याच्या एरियावरती आणि जे बनवायचं त्याचा एरिया काय खाली येणार डिवाइडमध्ये. ठीक आहे, तर इथं सिम्पल एरिया ऑफ अ रेक्टेंग्युलर शीट फॉर्म्युला काय आहे लेंथ इंटू ब्रेथ. त्याने व्हॅल्यूज प्लेस केल्या 3.3 इंटू 3 स्क्वेअर मीटर विच इज इक्वल टू वॉट 330 इंटू वॉट 300 स्क्वेअर सेंटीमीटर. हे कन्वर्जन केलं आहे. 3.3 मीटर म्हणजे किती 330 सेंटीमीटर आणि 3 मीटर म्हणजे किती 300 सेंटीमीटर. म्हणजे हे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून व्हॅल्यूज प्लेस केलेले आहे आणि हे अशाच राहू दिले मल्टिप्लाय नाही केलेलं कारण की पुढे आपल्याला त्यांना काय करायचं परत डिवाइड करायचं म्हणून मल्टिप्लाय करायची गरज नाही. इथं तुम्हाला कळतं की हे मीटरमध्ये आहेत दोन्ही आणि त्याच व्हॅल्यू याचं कन्वर्जन इथं सेंटीमीटरमध्ये केलं आहे आणि ह्याचं कन्वर्जन मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करताना वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 100. ओके, आता आपल्याला सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायचं आहे. तर लेंथ ऑफ पाईप म्हणजेच तुम्हाला काय दिली आहे तिथं हाईट. लेंथ ऑफ पाईप इज सेम ॲज द हाईट ऑफ अ सिलेंडर. h दिली आहे म्हणजे तुम्हाला लेंथ किती दिली आहे 30 सेंटीमीटर दॅट इज द हाईट ऑफ अ सिलेंडर. रेडियस ऑफ पाईप म्हणजेच काय रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर ते तुम्हाला दिलेलंच आहे ऑलरेडी 3.5 म्हणजे r तुम्हाला 3.5 सेंटीमीटर आहे. द शीट रिक्वायर्ड फॉर अ पाईप एक पाईप बनवण्यासाठी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ 1 पाईप. त्याचा फॉर्म्युला काय कर्व्ड सरफेस एरियाचा 2πr/h. 2 पायची व्हॅल्यू किती घेतली आहे 22/7 इंटू 35/10 इंटू वॉट 35/10 का घेतला 3.5 होतं पॉईंट काढला इथं काय झालं डेसिमल पॉईंट काढल्यानंतर 35/10 इंटू एचची व्हॅल्यू किती होतं 30. क्रॉस डिवाइड केल्यानंतर आन्सर किती आला इथं 660 स्क्वेअर सेंटीमीटर. का आपण इथं स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं कारण की जो पाईप बनवायचं ते आपल्याला कशात दिलं आहे सेंटीमीटरमध्ये म्हणून आपण मीटरचं कन्वर्जन इथं काय केलं आहे सेंटीमीटरमध्ये केलं आहे. नाव व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द नंबर ऑफ द पाईप्स. द नंबर ऑफ पाईप्स मेड फ्रॉम द शीट इज इक्वल टू वॉट एरिया ऑफ शीट अपॉन कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ पाईप. एका पाईपचा एवढा एरिया आहे तर ह्या पूर्ण एरियामधून किती पाईप बनतील तर 330 इंटू वॉट 300/660 म्हणजे 660 डिवाइड केल्यानंतर किती आन्सर येते आपल्याला 150. सपोज डिवाइड केलं इथं 0 0 कॅन्सल बरोबर 11 3 जा 11 6 जा 3 1 जा 3 2 जा. ओके 2नी 300ला डिवाइड केलं 2 1 जा 2 2 5 जा 10 0 किती आला आपल्याला आन्सर 150. मीन्स फ्रॉम द झिंक शीट 150 पाईप्स कॅन बी मेड. आता तुम्हाला प्रॅक्टिस सेट
16 हा खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, एक लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 16.2 मध्ये सगळेच तुम्हाला एक तर कर्व्ड सरफेस एरिया फाइंड आउट करायचे और टोटल सरफेस एरिया ऑफ अ गिवन सिलेंड्रिकल शेप कुठलाही ऑब्जेक्ट असेल तेवढंच फाइंड आउट करायचं आहे. जर ह्या एक्सरसाइजमध्ये किंवा ह्या प्रॅक्टिसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारायचं.